परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर बहारीनच्या दौऱ्यावर असून ते आज 20व्या मनामा संवादात सहभागी होणार आहेत। IISSच्या वतीनं या संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे। या संवादात प्रादेशिक धोरणात्मक सहकार्य या विषयावर जयशंकर आपले विचार मांडणार आहेत। जयशंकर यांनी आज बहारीनची राजधानी मनामा इथं 200 वर्ष जुन्या श्री नाथजी मंदिरात पूजा अर्चना केली। हे मंदिर भारत बहारीनच्या दीर्घकालीन मैत्रीचं प्रतीक असल्याचं ते यावेळी म्हणाले। त्यापूर्वी काल जयशंकर यांनी कतारमध्ये दोहा फोरम 2024 या चर्चासत्रात सहभाग घेतला। जगात कुठेही भूराजकीय संघर्ष झाला तरी भारतावर त्याचे थेट परिणाम होतात असं त्यांनी यावेळी सांगितलं। भूमध्य सागरी प्रदेशात भारतीय वंशाचे सुमारे 50,000 लोक राहतात, तर आखाती देशांमध्ये ही संख्या 1 कोटीच्या आसपास आहे असं त्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय संघर्षात भारताची भूमिका पारंपरिक मध्यस्थ म्हणून सीमित नाही, तर संघर्षग्रस्त देशात संवाद सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची आहे असं ते रशिया युक्रेन संघर्षाच्या संदर्भात बोलताना म्हणाले।